Hello my dear students, welcome in my YouTube channel EduChange. Today we will learn a poem from standard 6th and the name of the poem is The Duck and the Kangaroo. And this poem is constructed by Edward Lear, who is an English poet. Okay, and this poet is famous for his nonsense literatures. Actually, first of all, we have to learn what is nonsense poem or what is nonsense literature. नॉनसेन्स म्हणजे हास्यास्पद किंवा खोट्या वाटतील अशा कल्पना आणि अशी विधाने. मित्रांनो, आजची आपण ही जी 6वीची कविता पाहत आहोत, द डक अँड द कांगारू, ही जी कविता आहे ही एडवर्ड लियर यांनी ही कविता 1870 मध्ये प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो, या कवितेचं जे आपण ॲडजेक्टिव्ह पाहिलं की इट इज अ नॉनसेन्स पोएम. तर नॉनसेन्स आपण पहा, नॉनसेन्स म्हणजे आपण असं म्हणतो की ज्या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही, निरर्थक आहे, अशा गोष्टींना नॉनसेन्स लिटरेचर असं म्हणलं जातं, साहित्य. तर या ठिकाणी आपण पाहतो की या कवितेमध्ये डक आणि एक कांगारू या दोघांच्या मधला संवाद या ठिकाणी नॅरेट केलेला आहे. नॅरेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता असं कधी झालंय का एखादा कांगारू आणि बदक एकमेकांशी बोलत आहेत, त्यांची मैत्री झाली, परंतु नाही. तरी कवीला मात्र हे वाटतंय की कांगारू आणि डक एकमेकांना भेटले आणि त्यांनी संवाद साधला आणि त्यांनी मैत्री पण एकमेकांशी केली. म्हणून या कवितेला म्हणायचं नॉनसेन्स पोएम. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड व्हाय धिस पोएम इज कॉल्ड ॲज नॉनसेन्स पोएम. ओके, तर हा एक लेखनाचा प्रकार असू शकतो की यामार्फत सुद्धा लेखकाला किंवा कवीला आपल्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड धिस कांगारू अँड धिस डक, what they are going to teach us. There is very nice relationship between kangaroo and the duck and how they are making enjoyment with each other and they are enjoying their life. How we have to go through this meaning of the poem. Okay, so first of all I would like to read the poem, then I will explain each line and each stanza in Marathi. Okay, so are you ready? 3.5 The Duck and the Kangaroo. You can see here the picture of the duck and the kangaroo. Said the duck to the kangaroo, "Good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop." बदक कांगारूला म्हणालं, किती छान उड्या मारता तुम्ही, शेतावरून तसेच पाण्यावरून सुद्धा, जणू काय तुम्ही कधीही थांबतच नाहीत. पहा, आता या कवितेचं जे वैशिष्ट्य आहे ना, तर ते अलिटरेशन ज्याला म्हणतो आपण, की आपण या अगोदर सुद्धा मी सांगितलेलं आहे की कविता लिहिताना कधी कधी अनुप्रास अलंकार मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो तो वापरला जातो. आता या ठिकाणी जर लक्ष दिलं तर गुड ग्रेशस, इथे जीने सुरू होणारे दोन्ही शब्द आहेत. पहा, गुड ग्रेशसमुळे एक त्याला काय म्हणतात अलिटरेशन, किंवा त्याला अनुप्रास साधला गेला, एकच अक्षर पुन्हा पुन्हा वापरलंय. हाऊ यू हॉप, त्या ठिकाणी पण यच आणि यच दोन्ही ठिकाणी हाऊ यू हॉप, तर तिथे सुद्धा एक अक्षर यच ते दोनदा वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मराठीमध्ये माहीत आहे एक वाक्य आपल्याला प्रसिद्ध, की काकूने काकांच्या कपाटातील कामाचे काळे कागद काळ्या कात्रीने करा करा कापले. तर त्या पद्धतीने याला म्हणायचं अलिटरेशन किंवा याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. अशा पद्धतीने सुद्धा भाषेमध्ये गमती जमती आपल्याला पाहता येतात. सो वी आर मुव्हिंग फॉर फर्दर स्टांजा. माय लाईफ इज अ बोअर in this nasty pond, and I long to go out in the world beyond. I wish I could hop like you, said the duck to the kangaroo. इथे डक त्याला म्हणते, पहा, माय लाईफ इज अ बोअर, माझं या घाणेरड्या तळ्यामध्ये माझं जीवन अगदी कंटाळवाणं झालंय, डल झालंय. नास्टी, नास्टी म्हणजे घाणेरडं, ओंगळ. बोअर म्हणजे डल, कंटाळवाणी, उदास. लाईफ म्हणजे जीवन, माझं जीवन या घाणेरड्या, पॉन्ड म्हणजे तळ, घाणेरड्या तळ्यामध्ये राहून राहून अतिशय डल झालेलं आहे, कंटाळवाणं झालंय. अँड आय लॉंग टू गो, आता लॉंग टू गो म्हणजे माझी तीव्र इच्छा आहे, मला तीव्रतेने वाटतं
की या जगाच्या पलीकडे जावं, बाहेर फिरावं, आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. प्रत्येक माणसाला या ठिकाणी चित्रित केलंय की बंदिस्त जीवनामध्ये जो माणूस राहत असतो ना मित्रांनो, त्या माणसाला सुद्धा असं वाटत असतं की काय हे नेहमीचाच प्रपंच, नेहमीचा संसार, यातून कुठेतरी बाहेर जावं, निवांत हिंडावं, जगाचा आनंद घ्यावा, अशी एक कल्पना यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कवींनी केलेली. आय विश आय कुड हॉप लाईक यू. पुढे म्हणतोय तो की कदाचित मला असं वाटतं की तुमच्यासारख्या उड्या मी मारू शकेन. सेड द डक टू द कांगारू. हा डक कांगारूला म्हणतोय की मी सुद्धा तुमच्यासारख्या उड्या मारू शकतो, परंतु मी या घाणेरड्या तळ्यामध्येच आपलं जीवन व्यतीत करत आहे. पहा पुढे पहा. सेड द कांगारू टू द डक. आता ही गोष्ट कांगारूला समजल्यावर कांगारूने सुद्धा त्याला प्रतिसाद दिलाय. इथे आपल्याला त्यांचं रिलेशन लक्षात घ्यायचं आहे. धिस रिक्वायर्स सम लिटिल रिफ्लेक्शन. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. कांगारू म्हणाले पहा बदकाला, यासाठी थोडे चिंतन करण्याची, थोडासा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे त्यांनी दखल घेतली. त्याला बदकाला झिडकारलं नाही त्याने, कांगारूने, की जा तू माझ्यासारख्या उड्या मारू शकत नाहीस, तू इथून निघ, असं म्हणाला नाही तो. त्याने दखल घेतली कारण त्याला फ्रेंडशिप टिकवायची. हिअर इज द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप. मैत्रीचं महत्त्वसुद्धा आपल्याला या कवितेतून समजून घ्यायचं आहे. कदाचित माझ्या सुदैवाने हे सगळं पूर्ण होईल, हा कांगारू त्याला आश्वासन देतोय. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक. सुदैवाने निश्चित हे सगळं पूर्ण होईल, परंतु तेथे हे सारे न होण्यासाठी एक आक्षेप आहे, एक कारण आहे. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. एखादं कारण आडवं येऊ शकतं याच्यामध्ये, असं सुद्धा कांगारूने त्याच्यावर विचार केला. यू कॅन सी हिअर कांगारू अँड डक, दे आर स्पीकिंग विथ इच अदर, दे आर टॉकिंग विथ इच अदर. ओके, नाउ नेक्स्ट स्टांजा. विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, your feet are unpleasantly wet and cold and would probably give me the rheumatiz, said the kangaroo. या कडव्यामध्ये कांगारू बोलतोय पहा. कांगारू म्हणतोय, कांगारू काही म्हणायच्या आत बदकाने त्याला लगेच विचारलं, विच इज, कोणती अडचण आहे, कोणतं कारण आहे की आपण हे ठरवलेलं पूर्ण करू शकत नाही. त्यावर कांगारू म्हणतो, अरे तू मला बोलू तर दे. इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, तुम्हाला बोलू दिलं तर मी सांगेल ना. युअर फीट आर, युअर फीट, हां इथे दीर्घ उच्चार आहे पहा, FEET. युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. तुझे पाय अगदीच ओले आणि थंड आहेत बघ. आता आणि त्यामुळे मला रुमॅटिज आजार होण्याची शक्यता आहे. अँड वुड प्रोबॅबली गिव्ह मी द रुमॅटिज. रुमॅटिज हा सांधेदुखीशी संबंधित, हाडांशी संबंधित एक आजार आहे. आणि म्हणून कांगारू म्हणतो, तू जर माझ्या पाठीवर ते ओले पाय, थंड पाय घेऊन जर बसला तर माझ्या कदाचित हाडांना हा रुमॅटिज नावाचा आजार होईल, असं कांगारू म्हणाला. ओके, ऑन नेक्स्ट पेज. सेड द डक, ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली अँड आय बॉट 4 pairs of worsted socks which fit my web feet neatly. इथे पहा, तुम्हाला उच्चार पण लक्षात येईल. इथे फिट उच्चार केला मी, फिट पटकन, FIT फिट, आणि इकडे FEET फीट. इथे दीर्घ उच्चार होतो. हे उच्चार पण आपण लक्षात घेतले पाहिजेत. आपल्याला फिटच शब्द म्हणायचा आहे, परंतु आय हा जो फिट, पहिला हा जो फिट आहे तो मी शॉर्ट घेतला, फिट, आणि इकडचा फिटमध्ये दीर्घ आहे, फीट. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड दिस ओवेल प्रनाऊन्सिएशन. ओके, स्वरांचा उच्चार सुद्धा आपण लक्षात घ्यायचा आहे. चला या कडव्याचा अर्थ समजून घेऊया. सेड द डक म्हणजे बदक म्हणाले पहा यावर, की ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. हां, मी त्यावर विचार केलाय. म्हणजे बदक सुद्धा किती हुशार आहे पहा. त्याने कांगारूकडून अपेक्षा केली की कांगारूने मला फिरायला घेऊन जावं, जग दाखवावं, उड्या मारत न्यावं, परंतु त्यावेळेस याच्यामध्ये काय अडचण येईल याच्यावर त्या बदकाने सुद्धा विचार केलाय. बदक म्हणतंय, ॲज आय सॅट ऑन द रॉक्स, मी जेव्हा खडकावर बसलो होतो मी तेव्हा या गोष्टीवर पूर्ण विचार केलाय. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली अँड आय बॉट 4 pairs ऑफ वोस्टेड सॉक्स. आणि मग
त्या ठिकाणी बसल्यानंतर मी त्या गोष्टीवर विचार केला, संपूर्ण विचार केला आणि मी लोकरीच्या पायमोज्यांचे 4 जोड विकत आणून ठेवले, ज्या माझ्या पडद्यांच्या पायावर व्यवस्थित बसतील. जे पायमोजे, कारण आपल्याला माहिती आहे बदकाचे जर पाय या ठिकाणी तुम्ही पाहिले तर त्याचे असे पडदे असतात, वेब फीट. ठीक आहे, त्या पायांच्यावर ते काय बसतील, चांगले फिट बसतील, व्यवस्थित बसतील, असे 4 जोड आणले त्यांनी लोकरीचे, ओस्टेड. इथं काही शब्द आहेत पहा, ओस्टेड सॉक्स म्हणजे उलन, लोकरीच्या कापडाचे सॉक्स घेऊन ठेवले त्यांनी. ठीक आहे, थॉट म्हणजे विचार केला, थिंकचा भूतकाळ आहे, कम्प्लिटली म्हणजे फिट म्हणजे पाय. ठीक आहे, असा डिफरन्स आहे त्यामध्ये मिनिंगचा. पुढे या, सेड द कांगारू, आय एम रेडी, ऑल इन द मूनलाइट पेल, बट टू बॅलन्स मी वेल, डिअर डक, सिट स्टेडी अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल. या ठिकाणी कांगारू त्याला म्हणालं, ठीक आहे, कांगारू म्हणालं मी तयार आहे. सर्वत्र चांदण्यांचा प्रकाश पडला ना, फिक्कट पडला की आपण जाऊयात. सर्वत्र चांदण्यांचा प्रकाश पडला, परंतु प्रिय बदकराव, तो पहा कांगारू त्याला म्हणतोय, प्रिय बदका एक ध्यानात घे, मला समतोल साधण्यासाठी तू मात्र स्थिर बस. आणि कुठे बसायला सांगितलंय, अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल, माझ्या शेपटीच्या टोकावर, शेपटीच्या शेवटी बसायचेस तू. आणि कसं बसायचं, स्थिर बसायचं आहे, म्हणजे तू स्थिर बसला तर काय होईल, मला व्यवस्थित समतोल साधता येईल आपला, आणि आपल्याला उड्या मारत मारत जगाला क्रॉस करता येईल. ठीक आहे, पुढे पहा. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड बाउंड, अँड दे हॉप्ड द होल वर्ल्ड 3 times राउंड, अँड हू सो हॅपी, ओ हू, ॲज द डक अँड द कांगारू. तर या ठिकाणी सांगितलं की म्हणून लहान मोठ्या उड्या मारत ते खूप दूर गेले. कोण, बदक आणि कांगारू दोघेही एकमेकांच्या मदतीने ते दोघेही दूर गेले उड्या मारत. आणि त्यांनी संपूर्ण जगाभोवती 3 वेळा उड्या मारल्या, 3 वेळा त्यांनी राऊंड मारले. आणि मग सांगा बरं कोण खूप आनंदी झालं, दोघंही, बदक आणि कांगारू दोघंही आनंदी झाले, असं या ठिकाणी कवितेत पाहायला मिळतं. कवितेमध्ये फ्रेंडशिप विषयी आपल्याला खूप सांगितलं की दोघांनी एकमेकांचा विचार केला. कांगारूने बदकाचा विचार केला, बदकाला फ्रीडम पाहिजे होतं. दॅट डक वॉन्टेड टू एन्जॉय हिज फ्रीडम, त्याला स्वातंत्र्य अनुभवायचं होतं, त्या पॉन्डमधून त्याला बाहेर पडायचं होतं. पॉन्ड म्हणजे आज माणसांसाठी सांगायचं झालं तर पॉन्ड म्हणजे हा त्यांचा संसार, त्यांचं हे जग, कुटुंब, यामध्ये तो बांधून असतो, त्याच्या मानेवर, त्याच्या पाठीवर कायमचं ओझं असतं आणि तो ते ओझं घेऊन जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कधीकधी त्याच्याही मनात येतं की मला हे सोडायला पाहिजे सगळं आणि मला माझं जीवन, माझं स्वातंत्र्य मला जगू द्यात. ठीक आहे, म्हणून तो प्रयत्न करत असतो, लाईक दॅट. तर अशा प्रकारे आपण ही कविता या ठिकाणी पाहिलेली आहे. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस पोएम व्हेरी वेल. सम न्यू वर्ड्स आर देअर, वी आर गोइंग टू टच अप दीज न्यू वर्ड्स हिअर. यू कॅन सी फर्स्ट वन इज गुड ग्रेशियस. गुड ग्रेशियस अँड एक्सक्लेमेशन, तर हा एक उद्गार आहे पहा. वर्ड्स यूज्ड टू शो सरप्राईज ऑर अदर स्ट्रॉंग फिलिंग्स, जेव्हा आपल्याला एखादी उत्कट भावना दाखवायची असते किंवा आपल्याला आश्चर्य झालेलं असतं, इफ वी हॅव सम सरप्राईज ॲट दॅट टाईम वी हॅव टू यूज धिस एक्सक्लेमेशन, गुड ग्रेशियस. ओके, लाईक धिस. देन नेक्स्ट वर्ड इज बोर. बोर म्हणजे हे नाऊन आहे, बोर म्हणजे कंटाळा, समथिंग दॅट इज डल, नॉट इंटरेस्टिंग, ज्याची आवड नाही, तर अशा गोष्टींना आपण बोर म्हणतो. आपण म्हणतो जनरली मराठीमध्ये सुद्धा वापरतो आपण हा शब्द. आपण म्हणतो मला खूप बोर झाले गड्या, बोर झाले म्हणजेच मला कंटाळा आलाय. ठीक आहे, सो नाऊ नेक्स्ट वर्ड इज लॉंग. वर्ब आहे लॉंग म्हणजे विश फॉर समथिंग, काही कशाच्या तरीसाठी इच्छा मनात धरणे. वॉन्ट समथिंग व्हेरी मच, कशाची तरी तीव्र गरज किंवा तीव्र जेव्हा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असते त्यावेळेस हे वर्ब वापरतात लॉंग. ओके, सो नाऊ नेक्स्ट वर्ड इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन दॅट मीन्स थिंकिंग. रिफ्लेक्शन म्हणजे चिंतन, एखादी गोष्ट झाल्यानंतर तिच्यावर विचार करणे, तर त्याला म्हणायचं थिंकिंग. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन दॅट मीन्स रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. इफ you don't want to do something and you are telling that reason, because which reason you are not completing that thing, at that time it could be say as objection. तर त्याला तुम्ही ऑब्जेक्शन असं म्हणू शकता, आक्षेप किंवा कारण. त्यानंतर नेक्स्ट रुमॅटिज.
द पोएट्स फनी वे ऑफ सेईंग रुमॅटिझम विच इज अ डिसीज. तर हा एक डिसीज आहे, रोग आहे हा हाडांच्या सांधे जे असतात आपले गुडघ्याचे हाताचे, तर या सांध्यांशी संबंधित असलेला हा एक आजार आहे पहा, रुमॅटिज. ओके, कारण कांगारू म्हणतं ना, कांगारू म्हणतं बदकाला, तू जर माझ्या पाठीवर बसला तुझे ओले आणि थंडगार पाय घेऊन, तर कदाचित माझ्या हाडांना हा रुमॅटिज नावाचा आजार होईल. म्हणजे तिथे त्यांनी काय केले, कांगारूने ती शक्यता वर्तवली त्याला, किंवा असं धोका निर्माण होऊ शकतो. आणि मग याच्यावर बदकाने विचार केलेला होता. बदकाने लगेच मग 4 पेअर्स घेऊन ठेवल्या ओव्हरस्टेड सॉक्सच्या, आणि म्हणून त्यांना एन्जॉय करता आलं. म्हणजे एकमेकांशी कॉम्प्रोमाइज त्यांनी केले पहा. वोस्टेड दॅट मीन्स स्पेशल वुलन फॅब्रिक, लोकरीचं कापड, विशेष लोकरीचं कापड. बाउंड हे नाऊन आहे, आणि ते बाउंड म्हणजे बिग जम्प, मोठ्याने उडी मारणे. So I hope you all have understood the meaning of these new words. You can use these words in your sentences while speaking English language. Okay, it is very essential to use these types of words in your speaking. Because of using these types of different words, your spoken English will be improved. तर निश्चितच तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता आहे. सो दॅट वी आर गोइंग टू लर्न दिस टाइप्स ऑफ न्यू वर्ड्स. म्हणूनच आपण हे प्रत्येक कवितेमध्ये नवीन शब्द, प्रत्येक धड्यांमध्ये अवघड नवीन शब्द आपण शिकत आहोत. सो देर इज नो वन, म्हणजे मला काय म्हणायचं, या कवितेच्या शेवटी कांगारू आणि हे डक हे दोघेही अतिशय आनंदी झाले. मला असं वाटतं आता ही कविता तुम्हाला चांगली समजली असेल, आणि यापुढेही तुम्ही वेगवेगळ्या कविता, वेगवेगळे धडे पाहण्यासाठी एज्युचेंज हे चॅनल काय करायला पाहिजे, सबस्क्राईब करायला पाहिजे. सबस्क्राईब करायचं म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा चॅनल पाहता त्यावेळेस त्या ठिकाणी सबस्क्राईब नावाचं एक बटन असतं, त्यावर क्लिक करा. म्हणजे मग ते सबस्क्राईब्ड असं तिथे लिहिलेलं येईल, आणि तिथे पुढे बेल आयकॉन जो आहे त्यावर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळतील मी जेव्हा नवीन व्हिडिओ तयार करतो. सो ॲट द एंड आय वुड लाईक टू से थँक यू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इन द नेक्स्ट व्हिडिओ we will go through pointers, we will understand how to solve some questions and answers from pointers. So please be connected with me. So thank you again. Bye everyone.